या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोतोली मतदारसंघातील कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार वर्षाराणी अरुण पाटील आणि कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अण्णासाहेब बाळकू गायकवाड यांच्या प्रचारासाठी कोतोली येथे हनुमान मंदिरासमोरील मंचावर जाहीर सभा पार पडली। या सभेला गोकुळदूत संघाचे संचालक अजित नरके आणि आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना अजित नरके यांनी सांगितले की या मतदारसंघात यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून भरीव कामे करण्यात आली असून लोकांशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांनाच मतदार पाठिंबा देतात। भविष्यातील विकासासाठी वर्षाराणी पाटील आणि अण्णासाहेब गायकवाड यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणात मागील काळातील विकास कामांचा आढावा घेत सध्याच्या विरोधकांच्या विरोधात कोणतीही टीका करायची नाही असं सांगितलं। विकासाऐवजी सत्तेच्या राजकारणात गुंतलेल्या लोकांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर आधारित विकासाचे राजकारण पुढे नेण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना मतदारांनी पाठिंबा द्यावा असे त्यांनी सांगितले। यावेळी महिला आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमध्ये SD पाटील, सज्जन पाटील, शारदा लावटे, PD पाटील, रोहित पाटील, संगीता पाटील, युवराज दादा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते।